हॅलो हाय वेलकम टू माय शेतकरी चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. कसं आहेत सगळेजण? मी बरा आहे, तुम्ही पण बरा आहे म्हणलं मी. चला तर मग आता तुम्हाला मी काय करायचं आहे, कुठं चाललोय ते सांगणार आहे. बघा, मी हिरे घालायला चाललोय, मक्याला हिऱ्या घालायचा आहे म्हणून मी तिकडे चाललोय. मक्याला हिऱ्या कसं घालायचं, किती घालायचं ते सांगतो, व्हिडिओ करतो. चला तुम्हाला. आता चाललोय मी तिकडंच. मक्याला हिऱ्या नाही घातलं तर मक्का येत नाही, म्हणून हिऱ्या घालायलाच पाहिजे मक्याला. म्हणून आज हिऱ्या टाकून घेणार आहे. मक्याला किती टाकायचं ते सांगतो चला तुम्हाला. माणिक चिमणचं द्राक्षी बघा, हे बेदान पण होते आणि मार्केट झालं तर होते, काय होते बघायचं. मार्केट झालं तर मार्केट करायचं आणि बेदान झालं तर बेदान करायचं. मक्याला हिऱ्या टाकायचं आहे म्हणून चाललंय मी तिकडेच. तुम्हाला हे द्राक्षी आमच्या मक्याच्या रानाला चाललोय मी, पलीकडच्या रानाला. तसंच तुम्हाला हे दाखवत चाललंय, द्राक्षी कसं आहे म्हणून दाखवायला. बघा, आमचं हे ज्वारीचं रानाकडेच मक्या घातलोय आम्ही. तोतरचं मक्याला हिरा टाकायचा आहे म्हणून चाललोय मी. टाकून घ्यायचं अजून वाटत आहे किती टाकायचं हिऱ्या म्हणून सांगतो चला तुम्हाला. हिऱ्या नाही टाकेन तर मका येत नाही, म्हणून हिऱ्या टाकून घ्यायलाच पाहिजे. आणि किती टाकायचं, कसं टाकायचं ते सांगतो चला तुम्हाला मी. मक्याला हिऱ्या नाही टाकेन तर मकाच येत नाही. बघा, एवढं टाकायचं. एक अजून बारके आहेत म्हणून जरा टाकायचं. मी लई घेतलो नाही, हातात जरा घेतले. लवई घेतलं तर वच्च होते म्हणून हे पण टाका लागली ती पुढं. मी पण चाललोय टाकत. आमचं ज्वारी बघा कसं आहे, ज्वारीच्या कडेलाच आम्ही मक्का घातले. बघा ज्वारी कसं आहेत म्हणून सांगा कमेंट करून. हिऱ्या एवढं घालायचं. बघा, एवढं घालायचं. मी जरा घेतले, मला वज्ज होते म्हणून. आणि इकडंपर्यंत जायला पाहिजे आणि आल्यावर आणि घ्यायचं म्हणून मी घेतले. एवढं टाकायचं. बघा, बारीक आहे अजून मक्का म्हणून थोडं टाकायचं. नाही तर लई टाकलं तर मक्का जळून जाते. लई टाकायचं नाही, एवढंच टाकायचं. ते पण लई बुडक्याला टाकायचं नाही, जरा बुडकं सोडून जराच लांबच टाकायचं. तर लई बुडक्याला टाकलं तर मक्का पण वाळायचं शक्यता असते. हिऱ्या टाकेनच मक्काच येत नाही, काय करायचं. सगळ्या पिकाला लाकडं पाहिजेच पाहिजे. त्यांना पण लाकडं नसेल तर मक्का येत नाही, म्हणून मक्का घालायलाच पाहिजे. मक्का घातलं तरच, मक्याला हिऱ्या घातलं तरच मक्का येते, म्हणून घालायचं हिऱ्या. एवढं घालायचं. काय करायचं, मक्याला हिऱ्या घालायलाच. तुम्ही किती घालता मक्याला हिऱ्या कमेंट करून सांगा. आम्ही तर एवढं घालायला लागले. बघा, माझं कसं वाटलंय तुम्हाला ते सांगा. आणि मक्याला हिऱ्या घालून पाणी लई सोडायला पाहिजे, नाही तर पाणी नाही सोडलं तर मका वाळून जाते. हिऱ्या टाकून घेऊन पाणी सोडायलाच पाहिजे. मक्याला पाणी सोडलं तरच ते हिऱ्या पण पिघळून जाते आणि पिकाला व्यवस्थित लागते. आणि हिऱ्या टाकून लई दिवस सोडायचं नाही. एक दिवस सोडलं तर चालते हिऱ्या टाकून. लई दिवस सोडलं तर मका पण वाळायचं शक्यता असते. हिऱ्या टाकून पाणी सोडलं तरच बरंच होते. पावसाळ्याच्या मक्याच्या पिकाला हिऱ्या टाकायचं, काय पाणी सोडायचं गरजच नसते.
पावसाळ्यात पाणी असते, त्याच्या पावसाचं पाणी असते म्हणून हिरे टाकून घेत आहो. आता उन्हाळा आहे म्हणून आता पाणी वरचं सोडायलाच पाहिजे. आलोय आता घरले मी, आणि घरात येऊन घरातलं सगळं काम आवरून घ्यायला पाहिजे. रानात पण करायचं आणि इथं पण घरात पण करायचं. शेतकऱ्याचं बायकांचं लई काम, काय करायचं सगळं. रानात पण करायचं, घरात पण आम्हीच करायला पाहिजे. असू दे. माझं व्हिडिओ कसं वाटलंय कमेंट करून सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करून घेऊन माझा व्हिडिओ बघा. थँक्यू. नमस्ते. ऑल द बेस्ट. या शेंगा खायला फोडायला लागलाय मी.